छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरातील गोपाल टी जवळ सकाळी 7:30 वाजता एक भीषण अपघात घडलाय। या अपघातात एका तरुणानं आपला एक पाय गमावलाय, तर शहरातील घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। गजानन आश्रुबा पजाई हा तरुण आपली रात्रीची सिक्युरिटी गार्डची ड्युटी संपवून पुंडलिक नगरच्या दिशेने जात असताना तेवढ्यात रेल्वे स्टेशनकडून क्रांती चौककडे जाणाऱ्या एका मालवाहतूक कंटेनरला गजाननची दुचाकी विरुद्ध दिशेने जाऊन धडकली। तर या धडकेत गजानन त्या कंटेनरच्या चाकाखाली जाऊन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा एक पाय निकामी झाल्याने ऑपरेशन करून काढण्यात आला आहे। तर कंटेनर चालकास वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार न आल्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर तो कंटेनर देखील वेदांतनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। दिनांक 21/3/2025 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास एक रेल्वे स्टेशन रोडवरून क्रांती चौक या मार्गाने जाणारा ट्रक जो आहे गोपाल टीच्या अपोजिट साईडनी त्या रोडवरून तो समोर जात होता क्रांती चौककडे। तर एक मोटरसायकल स्वार जो आहे तर तो लेफ्ट साईडनी राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या गाडीला जाऊन धडकला आणि त्या गाडीच्या टायरच्या खाली तो आला। त्या मोटरसायकलचा नंबर आहे MS-20 GC 2159 हिरो होंडाची। तर याच्यामध्ये सदरच्या व्यक्तीच्या पायावर जे आहे गाडीचा एक चाक गेल्याने त्याच्या पायाला खूप जखम झाली आहे आणि पोलीस त्यावेळेस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून त्यांनी घाटी दवाखाना या ठिकाणी सदर इसमास शिफ्ट केलेले आहे। आणि सदरची जी ट्रक आहे त्या ट्रकला आणि त्या चालकाला वगैरे सुद्धा जो आहे आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे आणि त्या व्यक्तीला थोडं जास्तीचा मार लागला असल्यामुळे सध्या ऑपरेशन वगैरेची जी कारवाई आहे तिथे चालू आहे। म्हणून तक्रार सध्यापर्यंत कोणी त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्यांनी दिलेली नाही, परंतु आपले 2 हवालदार आता सध्या सुद्धा घाटी हॉस्पिटल या ठिकाणी थांबून आहे।